श्री स्वामी समर्थ. चला आज आपण बटाट्यापासून कटलेट बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये काय सारण टाकून घेतले ते आता आपण बघूया. तर आपण ह्याच्यामध्ये शिमला मिरची कट करून टाकलेली आहे, थोडा कांदा कट करून टाकलेला आहे, परत थोडी हिरवी मिरची आणि लसूण अद्रक थोडे कांडून टाकलेला आहे, नंतर ढोबळी मिरची टाकलेली आहे, बटाटे उकडून घेतलेले आहे, चाट मसाला टाकलेला आहे. परत चला आपण गरम मसाला घरगुती बनवलेला ती टाकलेला आहे, थोडी लाल मिरची टाकलेली आहे, थोडी चव्यानुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, थोडी हळद टाकलेली आहे. आणि इथं आपण कॉर्नचं पीठ घेतलेलं आहे ना, ते आता ह्याचा एकजीव करण्यासाठी आपण हिरवे वाटाणे ते टाकून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये थोडं लिंबू पिळून घेतलेलं आहे. आणि हो इथं आपण ही ब्रेड मिक्सरमधून असे फिरवून घेऊन तव्यावर असे गरम केलेले आहेत. आणि इथं कॉर्नचं पीठ घेतलेलं आहे, ह्याच्यात पाणी म्हणजे असं ह्याचं सारण पाणी करून असं ते कटलेट ह्याच्यामध्ये असं हे करून तळण्यासाठी आपण एवढं सारण घेतलेलं आहे. तर चला आता मी पुढची प्रोसेस दाखवते. हो का, आता आपले एवढे झालेले आहेत 6. तर आपण हिंग पण टाकलं होतं आणि चव्यानुसार मीठ पण टाकून घेतलेलं होतं. तर हो का इथं आपण कॉर्नच्या ह्याचं हे केलेलं आहे. तर हो का हे एकदम असं हे कसं ह्याच्यामध्ये हो का असं नुसतं बुडवून घ्यायचं आहे, असं पातळ सारण झालं पाहिजे. आणि हे ह्यातनं परत हो का ह्याच्यामध्ये असं नुसतं हे असं हे करून घ्यायचं आहे, ह्याला असं हो का हे आपण करून घेणार आहे. बघ आता लावून झालेलं आहे, आपण हलके हलके हाताने सगळं ते असं लावून घेतलेलं आहे असं फिरवून. तर आता इथं आपण कढई ठेवलेले आहे. तर आता आपण एक एक तळून घेऊया, असे तळायला टाकूया. मस्त असे खुसखुशीत होतात. खालीवर खालीवर करून घेऊया आपण, म्हणजे असे कडक तळले पाहिजेत. बघा असे आपले खुसखुशीत झालेले आहेत. तर आता आपण काढून घेऊया. आता हे टाकून घेऊया आपण, मस्त असे कडक झाले पाहिजेत आपले. हे पण तळलेत, आता काढून घेऊया. चला आपले कटलेट तयार झालेले आहेत. आपण इथं सॉस घेतलेला आहे, टमाटा सॉस, त्याच्यासोबत आपण खाऊ शकतो. आणि बघा असे कसे एकदम कडक झालेले आहेत. हो का भरपूर असे कडक झालेले आहेत. तर आपण बघा तोडून बघू. हो का कडक एकदम कडक झाल्यात. हो का मसाला पण एकदम छान असा आणि सगळे एकदम कडक झालेले आहेत. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला माझे कटलेटची डिश आवडली का, कशी वाटली ती सांगा, कमेंट करा, फॉलो करा. आणि हे असंच तुम्ही काही बनवतात का, वेगळं काही बनवत असेल तरी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, फॉलो करा.